विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. कुमुदिनी काय जाणी परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे. तैसे दुज ठावे नाही तुझे नाम मीच ते प्रेम सुख जाणू. माते तृण बाळा दुधाची ते गुडी ज्याची नाही जोडी त्याची कामा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भीती भोगते. तैसे दुज ठावे नाही तुझे नाम मीच ते प्रेम सुख जाणू. देवाधिदेवा जगत्रय परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. श्री प्रेम काही कळा नमो. गुरु तुकया ज्ञान दीपा नमो. सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो. सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो. सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कुमुदनी काय जाणे परिमळ भ्रमरा सकळ भोगीतसे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही ते प्रेम सुख जाणो. कमल पुष्प आपल्या मधील परिमळात काही जाणत नाही. त्याचा भोग भ्रमरच घेतात. दृष्टांत दिलाय. हा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कमळाचं जे फुल आहे त्याची मकरंदाची गोडी भ्रमरालाच आहे ना. हा. कमल पुष्पाला काय माहिती. त्याची गोडी हा भंग आहे ना. पूर्वी लागायचा लता मंगेशकरचा गायलेला आहे फार भारी. काय आता ते देवाना काय कोणाला काय देईन देव सांगता येत नाही. काय आवाज होता सकाळी भक्तिगीत लागायचे हा भंग कायम. जस त्या फुलाला कमळाच्या फुलाला आपल्यामधील परिमळच काही ते त्याची जाणत नाही ते स्वतःला. स्वतः आवाज येतो ना व्यवस्थित. हा. त्याचा उपभोग भ्रमराला होतो. भ्रमर घेतात ना त्याचा भोग. हा. तसे देवा तुमच्या नामाची गोडी तुम्हाला ठाऊक नाही. कशी एक दृष्टांत असतील महाराजांना. देवाच्या नामाची गोडी देवाला काय माहिती. त्याचे खरे प्रेम सुख आम्ही जाणतो नाही का. देवाच्या नामाचा महिमा भक्तच जाणतात. भक्तांनी तो अनुभव घेतलाय त्या नामाचा. चिंतन करून पाहिलंय तो आनंद. देवाला काय. उपभोग घेणारा दुसरा लागतो ना. म्हणजे ते नाही का
भगवंताच्या नामानं दगड तरच होते. भगवंताला वाटलं टाकून तरी पाहू मग आपण. त्या दगडावर राम नाम लिहिलं, दगड तरच होते. हा ते त्यांना वरदान होते आता ते नारंगी. हम्म. त्यांना थोडा अभिमान झाला होता ना. तिने भलते यानं दिलं ना काय मग ते रात्री पाचशेने दिला दाना दिन करून तो पूल. लय भारी ते रामायण म्हणजे काय गोडच. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुसा महापातकनाशनम. आणि मग त्यांचा अहंकार गेल्यानंतर मग हनुमंतरायाला विचारलं आता काय करायचं. म्हणजे आता नामाशिवाय पर्याय नाही म्हणले. आणि मग त्या दगडावर राम नाम लिहिलं का दगड तरायची. देवाला वाटलं आपणही टाकून पाहू. ते दगड बुडत होते ना. आणि नामाला तरतात म्हणजे हा किती नामाचा महिमा आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. संतांनी दाखवून दिला तो. देवाच्या शक्तीपेक्षा नामाची शक्ती किती मोठी आहे. पुराणामध्ये अशी किती उदाहरणं आहे. तसे देवा तुमच्या नामाची गोडी तुम्हाला नाही ठाऊक. जो घेईन त्यालाच आहे ना. त्याचे खरे प्रेम सुख आम्ही जाणतो. संतांनी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. ते काही एका जन्मात थोडीच 300 साधना आहे. तेच पुढं वाढत 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 मग त्याची गोडी लागते. आता आपलं काहीतरी मागचं आसन म्हणून आपण पुढं सरकलोय जरा नाही का. तुकाराम महाराजांची ना आपली गाठ पडायला कारण तसं कशी पडत नाही का. आपलं काहीतरी मागचं सुकृत पुण्य आपल्याला इथपर्यंत घेऊन आलंय. म्हणून नामस्मरण देवाच्या कमलपुष्पाच्या दृष्टांतून ते सांगायचं की ब्रह्माला त्याची जाणत नाही. तसे देवा तुमच्या नामाची गोडी तुम्हाच ठाऊक नाही. त्याची खरे प्रेम सुख आम्ही जाणतो. आई गाय तृण गवत खाती आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाची गोडी वासराला लागते. गाईला काय माहिती. ते अमृतापेक्षा गोड दूध आहे पण ती गाईला नाही ते जाणत. ती गाय पिती का नाही. वासरा करता येते. वासर माहिती किती गोडी काय दृष्टांत आहे. ती खाती गवत. तृण गाई तृण खाती म्हणजे गवत खाती. त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाची गोडी वासरू जाणत. ज्याची कमाई त्याच्या कामास येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मोती हे शिंपल्याच्याच पोटी जन्माते. मोती हे शिंपल्याच्याच पोटी जन्मात. पण एकदा ते बाहेर काढलं म्हणजे त्याचे सुख दुसरे माणसंच भोगीत असतात. मग ते मोती विकत कोणाच्या तरी गळ्यात घालतात नाही का. मग आणि मोती श्रीमंत लोक मग सुख त्यांना आहे. शिंपल्याला काय सुख आहे आता. एवढे दृष्टांत त्याच्याकरताच आहे का नामाचा जे आनंद आहे हा भक्ताला आहे. कारण त्यांनी ते अनुभवलंय ना. माहिती भगवंताचे अवतार बदलत राहतात. रूप बदलत आहे. नाम बदलत आहे नाही का. असे अनंत अवतार झाले ना भक्ताचे. भगवंताचे अनंत अवतार घेतले भक्ताकाराने. राम अवतारे, कृष्ण अवतारे, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, परशुराम. पण भगवंताचं नाम तेच आहे ना. युग बदलतात. पुन्हा कृतयुग सुरू होतं.
पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापार, पुन्हा कलियुग. पण नाम संजीवन आहे ना ते. कारण नाम हे देवाला सोडून नाहीच ना. नाम हे सच्चिदानंद स्वरूपच आहे नामच. नाम भगवंत आणि नाम काय वेगळं नाही ना. देवाचं नाम. म्हणून 2-3 दृष्टांत त्याच्याकरता दिले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता आपण रागू नका, उठा लवकर, मला भेटी द्या. कमल पुष्प आपल्यामधील परिमळात काही जाणत नाही, त्याचा भोग भ्रमरच घेतात. असे तुमच्या नामाची गोडी तुम्हास ठाऊक नाही, त्याचे खरे प्रेम सुख आम्ही जाणतो. गाय गवत खाते आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाची गोडी वासर जाणते. ज्याची कमाई त्याच्या कामास येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोती शिंपल्यातच पोटी जन्मत, पण ते एकदा बाहेर काढले म्हणजे त्याचे सुख दुसऱ्या माणसात भोगीत असतात. पुन्हा त्या शिंपल्यास त्याचा योग होत नाही, भोगही मिळत नाही. एवढे दृष्टांत एवढंच सांगण्याकरता सिद्धांत एकच का देवा तुमच्या नामाची गोडी तुम्हाला ठाऊक नाही, आम्हाला ठाऊक आहे. त्याच्याकरता एवढे दृष्टांत दिले महाराजांनी. देवाच्या नामाचा आनंद सुख हे भक्तांनीच कष्ट घेऊन नामस्मरण करून तो काय आनंद प्राप्त केला, मग तो बाहेर पडला ना त्यांचा. नामाचा महिमा गायला तिने मग. ती नामाचा जयाचा ज्यांनी जन्म नामार्थ झाला, जन्म त्याच्याकरता झाला. मला म्हणले आयुष्यात नाम सोडून तर काही केलंच नाही ना. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून तर गोंदवलेकर महाराजांपर्यंत नवीन आजपर्यंत नामाचा महिमा. म्हणून काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझं. बोलतो हे कैसे वाटे खरे, पण अमृताचे गुण अमृताशी. आम्ही एक एका ग्वाह्या मायापुती, जाणे ती निवृत्ती सुख दोघे. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळाने नाहीशी. अहो देवा तुमच्या चरणाच्या सुख संबंधाने काय सांगावे, कारण त्याचा अनुभव तुम्हास नाही. त्याच धर्तीवर अभंग आहे हा. तिथं नामाचा विषय आणि इथं चरणाचा विषय. आपण जो पाहिला अभंग त्याच्यामध्ये अगोदर म्हणले नामाचा, तुझ्या नामाचा महिमा. आता इथं तुमच्या चरणाच्या सुख संबंधाने काय सांगावे, कारण त्याचा अनुभव तुम्हाला नाही. कितीही तुमच्या चरण सुख संबंधाने तुमच्याजवळ वर्णन केले तरी ते तुम्हाला खरे वाटणार नाही. कारण ज्याप्रमाणे अमृताच्या गोडीचे सुख अमृतच कळत नाही तद्वत, म्हणजे त्याच धर्तीवर अभंग आहे. अमृताला काय अमृताची गोडी नाही का. जो पितो अमृत त्याला माहिती तद्वत देवाला काय त्याच्या चरणाचं सुख माहिती नाही का. त्याच्या चरणाचं म्हणजे त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या नामस्मरणाचं, त्याच्या सगुण चरित्राचं, त्याच्या सगुण लीलेचं ते सुख संतांना भक्तांना. तुमचे चरण सुख किती गोड आहे या सहित तुम्हा याविषयी आम्हा साक्षीदार एक आमची आई लक्ष्मी आहे आणि तिला साक्षीदार आम्ही तिची मुले आहोत. आई लक्ष्मीच्या हाती वेगी आणावा तो हरी मद दिना ते उतरी. पायी लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कोळती. कारण तिला चरणाची सेवा दिली ना. लक्ष्मी चरणाजवळ ठेवली देवानं. तिची गोडी तिला माहिती ना, आम्हालाच माहिती ना.
तिची साक्षीदार लक्ष्मी म्हणले. म्हणजे चरण किती श्रेष्ठ आहे. तुमचे चरण सुख नाही का. नुसता स्पर्श केला का लोटला, स्पर्श केला का लोटला. किती तास उभा राहावं लागते, दिवस दिवस, 4 2 दिवस आषाढीच्या टायमाला. लोटायला 4-5 माणसं येते तिथे नुसती लोटायला. अवघड आहे. काय त्याच्या चरणामध्ये काय भगवान जाणे. आता त्यांना काय, त्यांना ती वैसिक राहते गर्दी ना. ते काय आपल्या भावना समजून घ्यायला तयारी नाही का. एवढ्या लांबून आले, किती देवाच्या दर्शन करता, मग निवांत दर्शन घेऊन द्यावा. त्यांना अशी लोक कायमची गर्दीची वैसिक राहते ते. त्यामुळे ते नुसते लोटायचंच काम करते तिथं. नुसतं लोटायचं काम, लोटाय करतात तिथे 4-5 माणसं. रपा 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 लोटतच राहते. इकडे तिकडे पाऊस करतो लोटला. चांगला तर पायाला हातही लावून देत नाही तर लोटलाच. बरं ते थांबायला जागा नाही तेव्हा तू काय लोटला का मागचा लगेच तयारच असतो ना दर्शन घ्यायला. तुमचे चरण सुख किती गोड आहे याविषयी आम्हा साक्षीदार एक आमची आई लक्ष्मी आहे. तिला साक्षीदार आम्ही तिचे मुले आहोत म्हणून ते सुख आम्ही दोघे जाणत आहोत. तसं पाहिलं ना तर तिचे चरण आपल्या जवळच आहे. मानस पूजा वगैरे सगळं फार श्रेष्ठ आहे. ते नियम जे लोक करतात त्यांना घरीच पांडुरंगाचं दर्शन आहे नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, अहो गोपाळा, आम्हास मोक्षाचा कंटाळा आहे, हे तुम्ही का जाणत नाही. मोक्ष म्हणजे तरी काय आहे. मोक्ष म्हणजे काही वेगळं काही नाही. मोक्ष म्हणजे त्या सुखाचंच वर्णन आहे. मोह नष्ट झाला, अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर जे भक्ती सुख आहे तेच मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे काय, दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. कारणासहित दुःखाचा नाश. आणि जे भगवंताच्या चरणाचं सुख प्राप्त होतं त्यालाच मोक्ष म्हटलं जात आहे शास्त्रामध्ये. यांना तुकाराम महाराजांना लागत आहे सगुण. प्रत्यक्ष देवाचे पाय लागतात. आम्हाला बाकीचं माहिती नाही. तुझ्या चरणाचा आनंद सुख आम्हालाच माहिती, तुला काय माहिती नाही का. देखोनिया तुझा रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता होई समाधान वाटते चरणांना सोडावे. सुखी गातो गीत वाजवी तो टाळी, नाचतो राऊळी प्रेम सुख. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळही. कमरेवर हात ठेवून समचरणाने जी तुम्ही विटेवर उभे आहात ती तुमची रूपाकृती मी पाहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी खटेवरी ठेवून या. हे रूप जगद्गुरु तुकोबरायांना जास्त आवडीचं आहे. कारण पांडुरंग त्याच रूपात आहे ना. पांडुरंग कमरेवर हात ठेवूनच समचरणाने उभा आहे विटेवर. हे रूप आवडे निरंतर हे ध्यान. जे ध्यान चित्तामध्ये असतं ते आवडतं. मला कृष्ण आवडतो देहुळा चरणी नाही का. ज्याचं जसं आराध्य असेल तसं त्याची आवड. त्या योगाने माझ्या चित्तात फार समाधान होतं. तसं समाधानच नाही दुसरीकडे.
गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. त्या स्वरूपाचं दर्शन झालं का समाधानच आहे. तेवी तेने सदाचित्त समाधानी, सदाचित्त समाधानी. आणि मनात असे वाटते की कधी आपले चरण सोडू नये, कायम त्या आनंदातच राहावं असं वाटतं ना. त्या बोधाशी एकरूप वृत्ती अंतर्मुख असावी नेहमी. राहत नाही ना ती कायमची. त्याच्याकरता हा सत्संग आहे. वृत्ती तेव्हाच बहिर्मुख होती. बहिर्मुख वृत्ती झाली मग तो आनंद नाही ना. या आपला विषय संत नेहमी त्याच आनंदात असतात. तुका म्हणे पाहिले मागेन तेवढे वेगळे अंतरला. माग पाहिलं म्हणजे वृत्तीवर आला, तो देव भावावर आला. देह भाव सुटला का आनंद आहे, देहाचा विसर पडला का सुखी. तुका म्हणे नको वरपंग द्यावा. याचा अर्थ बहिर्मुख वृत्ती. वृत्ती अंतर्मुख राहणं हे महत्वाचं असतं. म्हणजे चरण सोडू नये. आणि कायम जर त्या आनंदात राहायचं ठरलं तर वृत्ती, बुद्धी शुद्ध ज्यावेळेस होती, बुद्धीचा विषय नारायण होतो. स्थिर बुद्धी म्हणतात त्याला, स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ म्हणतात. मग ते काहींच्याच आनंदात असतात. त्यांना नाही काही परिणाम. मग तुका म्हणे नाही वृत्तीवरी, मग काही वृत्तीवर येत नसतं म्हणजे आम्ही. सुखाचे शेजारी पहुडे, म्हणजेच मनात असे वाटते की कधी आपले चरण सोडू नये. मी सुखाने तुमचे गुण गातो, हाताने टाळी वाजवतो आणि मोठ्या प्रेम सुखाने तुमच्या रावळात नाचतो. त्या आनंदात तुझा आनंद आहे अंतःकरणात, दिव्य आनंद. त्या आनंदाने मी भगवंताचे गुण गातो, कीर्तनामध्ये, कथेमध्ये, हाताना टाळी आणि मोठ्या प्रेम सुखाने तुमच्या रावळात नाचतो. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व माय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. जे तो आनंदामध्ये नाचतोय, तो त्या आनंदामध्ये आवरत नाही ना त्याला, तो आनंद आहे. पण मुलांना आनंद जर काही जर आणलं ते कसे नाचतात. त्या दिवसाची गाडी घ्यायची, गाडी आणायची, मोटर आणायची, ते लांबून जरी पाहिजे तर नाचायच्या इकडे, म्हणजे आनंदामध्ये नाचायच्या ना. तसं हे फक्त तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही तुकाराम महाराज म्हणतात, नामापुढे मला सर्व तुच्छ वाटते. जे शेवटी सर्वात श्रेष्ठ नाम आहे ते म्हणजे देवाचं, नाही का. ते सगळं आपल्या करता आहे. एवढं जे वर्णन चाललंय ना आपल्या करता चालू आहे. आपल्याला असं वाटावा का सगळ्यात श्रेष्ठ नामच आहे, नामापुढे सगळं तुच्छ आहे. म्हणजे नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. हे भगवंताचं नाम किती श्रेष्ठ एवढं सांगण्याकरता गाथा आहे. नामापुढे मला सर्व तुच्छ वाटते. कारण तुच्छ वाटतात म्हणजे त्याचा तिरस्कार नाही करायचा त्यांना, ते अवघड आहे ना. आणि फल त्या सारखंच आहे, फल सारखं आहे ना. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरणांना सोडावे
सुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राहुळी प्रेम सुखे. तुका म्हणे माझं तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळ ही. आता येणे विन नाही आम्हा चाड कोण बडबड करी वाया. सुखतेची दुःख पुण्य पाप करी हे तो आम्हा बरे कळू आले. का म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायचे आता काम नाही. आता व्यर्थ बडबड कोण करतो? आता एवढं सांगणार माझं महात्म्य सांगितल्यावर आता कोण बडबड करीन नाही का मग. बरं बंधन नाही ठेवलं. हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला मांडता, हरी बोला कांडता, हरी बोला उठता, हरी बोला बसता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला भांडता कांडता, हरी बोला उठता बसता, हरी बोला. पण एका जनार्दनी हरी बोला. मग आता व्यर्थ बडबड कोण करीन नाही का. करायची बडबड तर मग देवाच सांगायचं. बडबड काय ना करेन. बाय माणसं एकत्र आल्या म्हणजे मग बाय माणसं काय गडी माणसं काय कोणी असो मग दुसरं बोलायचं तर मग देवाचंच बोलायचं नाही का. ते विषय नारायण व्हावा लागतो त्याला. मग जोरी बाकीचं आवडतंय रजोगुण तमोगुण येतो त्याला आवडत. मग काही विषय निघाला का तो आवडतो. पण ज्याचा रजोगुण तमोगुण बाद झाला खेळ असतो हा. शुद्ध सत्वगुणात जर गेला ना आता व्यर्थ बडबड कोण करी. त्याची काही आता आम्हाला जरुरीच नाही राहिली ना. आता शहाणा माणूस बनगे उठणीन का. आता आपण सगळे शेतकरीच आहे ना. जवळ जवळ जेवढे आपण आता ऐकतोय एवढे शेतकरीच आहे ना. जो शहाणा शेतकरी तो गबाळ उठणीन का बनग्या म्हणा. दुसरं हलकट म्हणते त्याला ना. कारण आपल्याकडे विवेक आहे ना व्यवहारातला. तसं संतांकडे विवेक आहे ना. त्याला जर कळालं आपण ट्रक भरीत जरी मोकार बोललो तर काही उपयोग होणार नाही. तो कायला बोलल मग. उगीच आपली वाच शेनवा नाही म्हणले. अरे उलट मौनात राहिलं तर शक्ती साठती ती. बोलल्यानंतर शक्ती खर्च होती. आपल्याला ते त्याचं हे नाही वाटत काही महत्व नाही वाटत. आपण बोलतो म्हणजे शक्ती खर्च होते आपली. साधू संत मौनात शक्ती साठवतात. ती शक्ती संपन्न असतात ना. मग वाणीमध्ये शक्ती येते का मौन. मौन शब्दाचा अर्थ मुका नाही. म्हणजे मुखे ते विसिद्ध झाले असते मग नाही का. तसं नाही. कारण ते प्रमाणात बसत नाही. आता काही ते जन्मतच मुख्य असते मग ते काही संत झाले का. नाही ते मौनाचे बरेच प्रकार आहे. कोण बडबड करी वाया. आता येणे विणे नाही आम्हा चाड कोण बडबड करी वाया. ज्याला कळालंय आता नामाशिवाय काही या जगात नाहीच. वाणीच आपले दिली कशा करता. जेणे मुखी तुझे वर्णी गुण नाम देवाना दिल करता. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. डोळे तर सगळ्यांनाच प्राण्यांना दिलेत ना.
मूग त्यांना नाही दिलं का? आता कुत्रे भुकत होते मग. तुकोबराय असं का म्हणते? ते भुकाचे पण भजन कुठं करतात? नाही ना. भजन नाही ना करती, त्यांना ज्ञान नाही ना ते. हा. त्यांना ते ज्ञान दिलेलं नाही ना. ते गण दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोला या वचन, जेणे तू जुळशी नारायण. हा. ते ज्ञान फक्त एवढ्याच एका मनुष्य देहामध्ये आहे ना. हा. हे मनुष्य शरीरातच भगवंतानं ते ज्ञान, निज ज्ञान घातलंय. हा. बाकी दुसऱ्या शरीरात ते ज्ञान नाही ना. हा. जे आता व्यर्थ बडबड कोण करतो त्याची काही आता आम्हाला जरुरी नाही. जे सुख आहे ते केवळ दुःख आहे. आपण जे सुख म्हणतो ना ते केवळ दुःख आहे आणि पुण्य खरोखर पाप आहे, आम्हाला चांगले कळणार आहे. लयच टोकाचं बोलतात महाराज कधी कधी. सर्वसामान्य सुखाला ते दुःख म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले ते कपडे बदलून आले फक्त. त्यांची एका ठिकाणी गाठ झाली, दोघे आंघोळीला थांबले, आंघोळी झाली आणि कपडे घातले, कपडे झाले बदली त्यांची. सुखानं घातले दुःखाचे कपडे, दुःखानं घातले सुखाचे कपडे. आता आपण सुख पाहतो ना, वरून सुख दिसतोय पण ते आतून दुःख होतंय. साखर दिसायला चांगली पण खाली तर त्रास होतो ना. काम दाखवते. तसं हे सुख नाही, साध्यंतची दुःख. तरी मूर्ख म्हणले, मूर्ख जाणत नाही ना. लय ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन भारी केलं. साध्यंतची दुःख म्हणजे हे खरं सुख नाही. हे खरं सुख जर असतं तर मग दुःख आलं नसतं ना. त्याच्या मागे लगेच शिमगाय ना परत टिकत नाही. म्हणून जे सुख आहे ते केवळ दुःख आहे आणि पुण्य खरोखर पापच. पुण्यानं तरी काय होतंय, स्वर्गात जाता येतं. आणि स्वर्ग तर काय म्हणजे आमच्या दृष्टीनं काय तू का म्हणे त्याचे कळले आम्हाला. मग ब्रह्मादिक पदी सुखाची शिराने आम्ही दुसरं काही जाणीतच नाही. एक भगवंताचं नाम सोडून, सुंदरते ध्यान सोडून आम्हाला हे बाकीचे पद पुण्य हे किरकोळ म्हणजे नाही का. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आपली वाणी अनंतास वाहिले, अनंतास. काय कधी असं होईल बा. अनंतास वाहिले. त्याच्यामुळे मग ते तिकडे डोंगरात जात होते, कारण दुसरं कोणी बोलल्यावर बोलावंच लागेल ना मग काहीतरी. वाटारा डोंगरावर गेल्यावर मग त्याचे अभंग म्हणायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं. आता तिथं बोलायलाच कोणी नाही तर काय बोलायचं संबंध येतोय. आले संध्याकाळी जिजाबाईचं व्हायचं सुरू लगेच, पण ही आपली गप्प राहायची. तुला काय कटोळच तर बोलून बोलून आपोआप थकली का जेवायचं. जायचं परत मंदिरात भजन करायचं, परत काकडा करायचा. म्हणजे कामापुरतं, पोटापुरती काम परी अगत्य तो राम. थोडं विवेक महत्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आपली वाणी अनंतास वाहिली आहे. आता बोलायचं काही कामच राहिलं नाही. बोलायचं काम नाही राहिलं म्हणजे दुसरं काही बोलायचं काम नाही राहिलं. हरी बोला नाही तर बोला. देव सोडून दुसरं काही बोलायचं काम नाही राहिलं. देवाविन काही बोलायचं काम नाही राहिलं. बोलावं तर लागणारच ना आता. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावी.
बोलल्याशिवाय कसं जमन? कीर्तन करायचं बोलल्याशिवाय कसं जमन? हा. हरिपाठ करायचा आहे, नामस्मरण करायचं, दुसऱ्याला सांगायचा विषय, बोलल्याशिवाय कसं जमन? पण देवाशिवाय नाही सांगायचं, जसं असं हा. ते म्हणायचे त्यांना. नरस्तुती. दुसऱ्याची कोणाची स्तुती करणार नाही आम्ही, देवाची सोडून. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका हा, पांडुरंगा. आम्हाला ती ब्रह्महत्या म्हणजे ब्रह्महत्या किती अवघड आहे. म्हणले ना, मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एक हरिनामे विन. हम्म. जे महाराजांना या अभंगातून आपल्याला सांगायचं ते थोडं थोडं वळण लावा, हळूहळू होईन नाही का. हा. त्यांच्या इतकं नाही झालं पण आपल्या कामापुरतं तर होईन. हा. आपलं दुःख जाण्यापुरतं जरी लय झालं, या जन्मात लय झालं आपल्याला, आपलं दुःख गेलं, आपला उद्धार झाला, गण झालं नाही का. हा. आता येणे विन नाही आम्हा चाड, कोण बडबड करी वाया, सुख त्याचे दुःख पाप पुण्य खरे, हे तो आम्हा बरे कळू आले. का म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायचे आता काम नाही, नाही का. हम्म. बोलो अबोलनी मरोनिया जिने, असोनी नसनी जनी आम्हा, भोगी त्याग झाला संगीचा संग, तोडिले लाग माग दोन्ही, तुका म्हणे निवये नवे दिसतो मी तैसा, पुसनी ते पुसा पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसनी ते पुसा पांडुरंगा. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं जे वास्तविक स्वरूप आहे ना, हा. समजा असं वाटत असं पांडुरंगाला विचारा म्हणून. मी जसं दिसतो तसं नाही म्हणले. म्हणजे खरं स्वरूप. हा. हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर पांडुरंगाला विचारा म्हणले. बोलो अबोलने मरोनिया जिनी, आसोनी नसणे ज्यानी आम्हा, निशब्द जे ब्रह्म, तर ब्रह्माच्या ठिकाणी काहीच व्यवहार होत नाही, निर्गुण, हम्म. त्याचेच आम्ही प्रतिपादन करू. कारण ब्रह्मच आलंय ना, ते उघडी परब्रह्म झालंय, ते पांडुरंग म्हणजे ब्रह्मच आहे ना. हा. ब्रह्म सगुण झालंय, गोडी आणि गुळ, गोडी आणि गुळ एक का दोन? एकच. गोडी दिसती का? नाही ना. गुळ, दिसतो. गुळ म्हणजे सगुण. गोडी म्हणजे निर्गुण. हा. एकामेकाला सोडून आहे का? नाही ना. राहूच शकत नाही ना. हा. पण गोडी दिसत नाही. हा? ती गुळाला सोडून नाही ना. हा. गुळ खायचा असला तर सगुणच लागेल ना. निशब्द जे ब्रह्म, जे ब्रह्म आहे ना, त्याच निर्गुण स्वरूप फार वेगळं आहे नाही का. हा. त्याच्या ठिकाणी कोणताही व्यवहार होत नाही, असं आहे ते निर्गुण. पण आम्ही प्रतिपादन तेच करतोय. हा. आम्ही देहबुद्धीने मरून जगलो आहोत. पाहता म्हणजे
मरण माझे मरून गेले, देह बुद्धी नष्ट झाली, म्हणजे मरून जगल्यासारखंच आहे नाही का. हा मरण माझं मरून गेलं म्हणजे देह मी नाही सरी, मुरला उरे विठ्ठल. मग देह जर आपलं स्वरूप नाही तर मग ते जगलं काय आणि मेलं काय. हम्म माझे मरण पाहिले म्या डोळा. कसं पाहिलं? त्याला साक्षी होऊन. हा आपण साक्षी होऊन आपल्या शरीराकडे पाहायचं. आपण शरीर नसून शरीराची साक्षी आहोत. हा शरीर आपल्यापासून वेगळं आहे असं आपल्याला पाहता येतं ना स्वतःला. हा म्हणजे देह बुद्धी मिली ना मग, आणि पुन्हा आपण जिवंत आहे. हम्म देह स्थितीने जगात असून आत्मस्थितीने जगात नाही अशा होता. तर हे अभंग किती अवघड आहे समजायला. देह स्थितीने जगात असून आत्मस्थितीने जगात नाही असे आहोत. सर्व विषय भोगाविषयी त्याग झाला, सर्व संगात असून असंग आहोत. आता हे ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, स्थिर निर्विवेका, दूध वेगळं आणि पाणी वेगळं, शरीर वेगळं आत्मा वेगळा, त्याच्यातलं आपलं वास्तव स्वरूप ज्यावेळेस आपल्याला संत दाखवून देतील महावाक्याना, तत्वमसी महावाक्याना, त्याच वेळेस ही महाराजांची भाषा कळेल ना आपल्याला. हा असंग काय सर्व संगात असून असंग आहोत नाही का. हा शरीरामध्ये असून नसल्यासारखं आता कळलं ना. वेगळं वेगळं झालं ना आता. हा आणि स्वरूप कळालं आपण हे नाही आता. अमर हा अमर हा खरी की पहा खोटी. देह बुद्धी गेलीच ना मग आता. हा न म्हणा देह माझा म्हणजे देह बुद्धी संपली ना. मग आता आता आपण आत्मस्वरूप आहोत. सर्व विषय भोगाविषयी त्याग झाला. मग सत्य स्वरूप कळल्यावर आपोआप त्याग होतो. हा सत्याचा त्याग करतो. सर्व संगत असून असंग आहोत. संसारी असावी असवनी नसावी, भजन करावी वेळोवेळा. मग ही देह बुद्धी आहे ना भोगात घालणारी, तीच राहिली नाही ना आता. देह बुद्धी नाही राहिली, आता आत्मबुद्धी झाली. आणि संघामध्ये घालणारी, विषयामध्ये घालणारी देह बुद्धी असते ना. हे देह बुद्धीमुळे आपण त्याच्यात रमतोय. घासून 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 ती देह बुद्धी नष्ट होईल ना. मग ती त्याच्यात रमणार नाही ना. मन वेडे रमतच नाही, माझं कृष्ण भेटवा बाई. मग तिला देव आवडतो त्या बुद्धीला. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ दुर्लभ, वाचेशी सुलभ राम. बुद्धीनं जप करायचा त्याचा. आणि वाच्यानं भगवंताचा. हरिपाठ साधा वाटतो पण साधा काय. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतो आहे त्याप्रमाणे मी नाही. आपण पाहतो दे हात 3.5 हातामध्ये नाही का, तसा मी नाही. देह बुद्धीनं पाहिलं तर मग 3.5 हाताचे दिसतील ना. आणि आत्मबुद्धीनं पाहिलं तर तू का कसा एवढा. या बुद्धीनं पाहिलं तर अनुराणी या थोकडा, तू का कसा एवढा. आपण तेवढेच नावत ना मग. स्वरूपाना बोध रूपाना आपणही बोध रूपात आहोत. आपणच
व्यापक आहोत, आपणही बी परब्रह्म स्वरूप आहोत, अशी जर बुद्धी झाली तर आपण काय छोटे का म्हणून नाही ना. आपल्या पुरते का? बुद्धी तशी झाली पाहिजे. हा. जर तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे मी नाही. माझं जर खरं वास्तविक स्वरूप तुम्हाला समजायचं असं वाटत असेल, हम्म. तुम्ही पांडुरंगाला विचारा. हा. वर्तते पांडुरंगाला हा ते वर्तते दिसते देही. देही ना माझा हे आता पांडुरंगाला विचारायचं म्हणजे कसं विचारायचं आता? प्रश्न आहे ना मोठा. तेच म्हणजे आहे ठाऊक सवाय संता. पांडुरंग स्वरूप झालेले संत आहे त्यांना विचारा. हा. पांडुरंग जर प्रत्यक्ष नाही भेटला हो तुम्हाला, पांडुरंग स्वरूप झालेले संत आहेत ना, हा. त्यांना तर विचारता येईल ना मी कसा आहे. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारता आहे ठाऊक सवाय त्यांना विचारा. हा. ज्यांची पांडुरंगाची भेट होती ते पांडुरंगाला विचारा. सवलत आहे ना. हा. ते आता थोडे अभंग डोक्याला ताण देऊन हे केलं का बरोबर काळात म्हणजे एकाग्र चित्ताना आपण फैसला झाला नाही एकदा, ज्याच्याकडे विद्या आहे त्याला अभंग कळतात. ज्ञानदृष्टी आहे, गुरुकृपा आहे, ज्ञानाचा डोळाच आहे ना हा. हा. विवेक आहे म्हणून कळतात हे अभंग. नाही तर जसं ते तसं हे अभंग कळणं फार अवघड आहे. काही काही दिसायला सोपे पण ते वेदांतच सगळं त्याच्यामध्ये. हा. एक कृपा आहे, गुरुकृपा म्हणून कळतात अभंग म्हणून समाधान. हा. आपलं समाधान होणं महत्वाचं आहे, आपल्या करता आहे. हा. ते काही विद्वत्ता मिरवण्याकरता नाही. हम्म. यांना आपल्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आपल्याला सुटायचं आहे ना, ते चाललं काय करता. मी वेगळी सुटून यायचं, आपल्याला सुटून जायचं आहे ना, दुःखाच्या बाहेर पडायचं ना. हा. त्याच्याकरता आपल्या बुद्धीचा निश्चय होण्याकरता आहे. फारच गोडा भंग आहे. अंतरंग अभंग काही काही असे निशब्द जे ब्रह्म त्याचेच आम्ही प्रतिपादन करू. आम्ही जे बुद्धीने मरून जगलो आहोत, देहस्थितीने जगात असून आत्मस्थितीने जगात असे आहोत. आत्मस्वरूपी व्यापक आहे. सर्व विषय भोगविषय त्याग झाला नाही का. त्यागात शांती आहे. सर्व संघात असून असंग आहोत असे मग संत आपल्यातच राहिले पण तरी एकांतात राहिले नाही का. हा. लोकांतात असून एकांतात. एकांतात असले तरी तेच आणि लोकांतात असले तरी तेच. कारण ते त्याच्यात मिसळतच नाही ना परत. एकदा परिपक्व अवस्थेला लोणी गेल्यावर ते पुन्हा मिसळत नाही ना दुधात. आलंय त्याच्यातूनच. असं तशी साखरेचा पुन्हा ऊस होत नाही. म्हणून बोलो हा बोलणे मरोनी अदिनी असणे नसणे जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीचा संग तुडिले लाग माग दोन्ही तुका म्हणे नव्हे दिसतो मी कैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा पुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुन्हा भगवान की जय.